तर जय महाराष्ट्र भावना, मी तुमचा आलेलो बघर. तर मित्रांनो, आज आपण आलो चेंबूरला बाळूमाच्या मंदिरापाशी. म्हणजे मित्रांनो, या मंदिराचं एवढं वैशिष्ट्य आहे ना, की याला इथं मित्रांनो मी असं नाव दिले. तर तुम्ही बघा, इथं माझ्या पाठीमागे बाळूमाचं मंदिर आहे आणि एवढं अट्रॅक्टिव्ह आणि असं बनवलं ना मंदिर. आणि भक्ताची पण मित्रांनो खूपच लाईन लागली आहे. तर आता दुपारची वेळ असल्यामुळे मित्रांनो 500 मीटर पण लाईन असेल. तर मागच्या तुम्ही बघितलं असेल की 1-1.5 किलोमीटर लाईन होती मित्रांनो, बरोबर आहे. तर म्हणजे बाकी मंदिर एवढं शांत आणि एकदम मस्त एवढं बनवलंय ना. तर म्हणजे चारी साईडला मित्रांनो मंदिरात एवढं असं शांत वातावरण आहे. तसं भक्तांची पण मित्रांनो इथं म्हणजे काही कोणाला कोणाला डिस्टर्ब नाही, काय नाही. प्रत्येक जण आपापलं काम करतंय, दर्शन घेतंय आणि बाहेर निघतात मित्रांनो. म्हणजे एवढं मन इथं प्रसन्न झालं मित्रांनो आतमध्ये आल्यापासून. तर तुम्ही बघू शकता, म्हणजे प्रत्येक जण आपल्या कामाचे आहे, बरोबर आहे. कारण की प्रत्येक जणाला एक एवढं आहे मित्रांनो, बाळूमामाचं दर्शन आपल्याला एकदम पद्धतशीर आणि एकदम चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. तर मला काय म्हणजे नक्की सांगा मित्रांनो, तुम्हाला तर आपल्या बाळूमामाचं मंदिर कसं वाटतंय. तर आता मित्रांनो चला जा. मी तुमचा आरएस ब्लॉगर. तर मित्रांनो, आपण आता आज मिनी म्हणजे आपल्या तसं बोलत बाळूमामाचं मंदिर आहे. आणि मित्रांनो आपल्या इथं काही भक्त भेटले. तर मित्रांनो त्यांना विचारतो की त्यांना कसं वाटलं काय मंदिर, कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला मंदिर वगैरे. ते मस्त आहे. आणि आम्ही इकडं गावी असताना आजोबावर जायचो कंटिन्यू. प्रॉपर कुठलं आम्ही प्रॉपर कोल्हापूरवरचा मध्ये तिथं जवळ असेल. जवळ आहे मला तिथून. आम्ही आमुष्याला ते प्रत्येक आम्ही तिकडे मंदिर जातो. आम्ही स्वतः इकडे मुंबईला कामाला असल्यामुळे आम्ही इथं सुट्टी असते इकडे आम्ही मंदिरला जातो काय. तुम्हाला म्हणजे कसं वाटलं काय. मंदिर चांगला आहे. रात्री आहे. होय. तुम्हाला दर्शन घेताना काय तकलीफ वगैरे काय झाली मित्रांनो. आतमध्ये गेल्यावर कसं मन एकदम हे होतं, रिलीव होतं एकदम. म्हणजे आता मला आता इथं तुम्ही आळावर आहे. तर इथं आल्यावरती तुम्हाला म्हणजे कसं एकदम फ्रेश वाटते का, शांत वगैरे वातावरण कसं वाटतंय काय. वातावरण एकदम शांत आहे. काही नाही करते बिरते काही नाही अशी. म्हणजे तुम्हाला थोडं काही इथं म्हणजे आत्मापूर का फील झाला का, मला असं वाटलं की बाबा आपण आत्मापूरला आले का. हा एकदम असं आत्मावरून आपण आल्यावर कसं वाटलं एकदम. म्हणजे बघा मित्रांनो, गडी आपण हे कोल्हापूर इथं आलेत. ते मुंबईलाच आहे कामाला, पण मित्रांनो त्याला आत्मापूरला जाता आलं नाही. त्यामुळे मित्रांनो ते आज आपल्या चेंबूरला आलेत. तर मित्रांनो म्हणजे बघा, बाळूमामाची एवढी भक्ती भक्ती परंपरा आहे ना, की लांब लांब पब्लिक त्यांना म्हणजे दर्शन घेण्यासाठी येत असतात. तर मित्रांनो मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला तर बाळूमामाचं आपलं मंदिर कसं वाटतंय. तर मित्रांनो एकदा बोला आपण बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं ते माझ्या गावात आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर म्हणजे बघा मित्रांनो, आता एवढी 1 किलोमीटर पर्यंत 10 मिनिटामध्ये लाईन गेली बघा. म्हणजे बाळूमामाची एवढी मित्रांनो परंपरा की प्रत्येक बघता त्यांची दर्शन घेण्यासाठी मित्रांनो वाट बघत आहे. तर बघा म्हणजे एवढी लाईन पण लांब पण नाही लागली आहे. यांनी बघा म्हणजे यांनी तर आता भक्तांसाठी मित्रांनो प्रसादाची पण सोय केली. तुम्ही तर बघा हे बघा, म्हणजे आता हे बघा हे जे लाईन लागली मित्रांनो, तर हे मित्रांनो भक्तांच्या प्रसादासाठी लाईन आहे. म्हणजे बघा आता एवढं इथं मित्रांनो भक्तांकडून पण यांना पूर्ण सपोर्ट भेटतोय. तुम्ही बघा हे बघा. आणि मित्रांनो हे आपली आरतीचं प्रत्येक नाव इथं वाच असतो. आणि मित्रांनो एवढं त्यांनी मंदिर एवढं आकर्षित बनवलंय ना, तुम्ही तर बघा. म्हणजे बघा आता प्रत्येक जण मंदिर गेला की काय होतं, शांत असतो, बरोबर आहे. तर मित्रांनो म्हणजे इथं बघा इथं ऑटोमॅटिक माणूस हा शांत माइंड फ्रेश एकदम जाताना पण मित्रांनो शांत माइंड जातो, बरोबर आहे. कारण की म्हणजे बाबामध्ये मंदिर असं मित्रांनो की सगळ्याला ते शांती देतं, सुख देतं, बरोबर आहे. कारण की म्हणजे बाकी प्रत्येक माणूस हा शांत ठिकाणी शांतीने जाण्याचा प्रयत्न करतो, बरोबर आहे. तर त्या ठिकाणी मित्रांनो आपलं आता निश्चित बाळूमामा मंदिरामध्ये चालतो. आणि बघा म्हणजे आता एवढं इथं भारी वाटतं ना मित्रांनो, कारण की मंदिराच्या पूर्ण गाभाऱ्यामध्ये मित्रांनो भक्तांनी असा पूर्ण भरलेला आहे हे बघा. आणि प्रत्येक मित्रांनो एकदम एकदम व्यवस्थित असं दर्शन पण घेते. म्हणजे बघा मित्रांनो मंदिर एवढं आकर्षित बनवलं बघा हे बघा. म्हणजे आणि मित्रांनो इथं भक्तांची पण अशी लाईन अशी लागली भरपूर अशी हे बघा. म्हणजे एक मला वाटतं एक आताच सध्या अर्धा किलोमीटर पर्यंत लाईन असेल. आणि संध्याकाळपर्यंत मित्रांनो मला वाटतं 1-1.5 किलोमीटर पर्यंत लाईन आरामात लागेल. आणि म्हणजे बघा आता एवढी गर्दी झाली तर भक्तांची बाळूमामाच्या दर्शनासाठी. माझ्या नावानं काय बोललं. म्हणजे बघा मित्रांनो एवढं पब्लिक बी काय झालं काय झालं. म्हणजे बघा मित्रांनो बाळूमामाच्या दर्शनासाठी मित्रांनो पब्लिक असं पळवलं येतं. म्हणजे त्याला दर्शनाची ओढ आहे. तुम्ही बघा म्हणजे मित्रांनो बाकी म्हणजे बाळूमामाची लीलाई एवढी आपण पार आहे ना, की म्हणजे पब्लिक इथनं म्हणजे मित्रांनो इथं पब्लिक एवढ्या लांब ना म्हणजे बाळूमामा दर्शन घेण्यासाठी येत असतं. तुम्ही तर बघू शकता. म्हणजे प्रत्येकाला भावना वाटतं की बाळूमामा आपल्या समोर असल्यामुळं प्रत्येकाला असा आभास होतो की भावना आपण त्यांचं दर्शन घ्यावं, त्यांच्यासाठी आपण म्हणजे थोडं काय ना काय करत राहावं, बरोबर आहे.
तर मला कळून नक्की सांगा तुम्हाला मित्रांनो, तर बाळूमामाचा आपला तर गाभारा कसा वाटतोय. आणि मित्रांनो यांनी मंदिर पण एवढं असं आकर्षित बनवलेलं आहे बघा. म्हणजे असं वाटत आहे मित्रांनो, म्हणजे जुनं मंदिर असले पण मंदिर एवढं टाकण्यात म्हणजे एवढं त्याने फ्रेश ठेवलंय हे बघा. म्हणजे बनवताना पण एवढं त्यांनी भारी बनवलेलं आहे मंदिर. म्हणजे बघा मित्रांनो, भक्तांची पण मित्रांनो एवढी लाईन अशी वाढली आहे. तुम्हाला मी म्हणलं हळूहळू जशी जशी लाईन वाढत राहते, तर तुम्ही बघत आहे बघा.